बातमी पुण्यातून समाज कल्याण आयुक्तालयासमोर विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती आणि स्वाधार योजनेच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले। समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या समोरच विद्यार्थ्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। महाआयटीचं कंत्राट रद्द करणं, ऐतिहासिक वसतिगृहांची पुनर्बांधणी आणि प्रलंबित निधी तातडीने मंजूर करण्याची मागणी। समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या समोरच हे विद्यार्थी आक्रमक झाले होते। विद्यार्थी इथे रस्त्यावर बसले, तुम्ही एसी मध्ये बसले, बाहेर या, बाहेर या। अरे समाज कल्याण मंत्री हाय 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 हाय। इथे विद्यार्थी नागपूरहून आले, अमरावतीहून आले आणि तुम्ही इथे अजून त्यांना भेटत नाही। संजय शिरसाट साहेब बाहेर या, विद्यार्थ्यांशी संवाद साधा। संजय शिरसाट साहेब बाहेर या, विद्यार्थ्यांशी संवाद साधा। सरकार हमको पढ़ने दो, देश को आगे बढ़ने दो। सरकार हमको पढ़ने दो, देश को आगे बढ़ने दो। सरकार हमको पढ़ने दो, देश को आगे बढ़ने दो। आम्ही अन्नत्याग आंदोलन करायला दिवसभर जेवलो नाही आणि ते योग्य उभं राहायचं का आम्ही? आणि किती वेळा आमच्यासाठी सरकार नाही का? आमच्या समाजाचे मंत्री आहेत पण अजूनही आम्हाला भेटत नाही। म्हणजे मंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे। संजय शिरसाट साहेब बाहेर या, विद्यार्थ्यांशी संवाद साधा। संजय शिरसाट साहेब बाहेर या, विद्यार्थ्यांशी संवाद साधा। सरकार हमको पढ़ने दो, देश को आगे बढ़ने दो। सरकार हमको पढ़ने दो, देश को आगे बढ़ने दो। सरकार हमको पढ़ने दो। बार्टीच्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यासमोर घोषणा दिली। राजीनाम्याची मागणी तुम्ही करताय, आतमध्ये संजय शिरसाट तुम्ही सगळे बाहेर थांबलाय, काय सगळ्या मागण्या तुमच्या? कधीपासून तुम्हाला पैसे भेटले नाहीये? मागच्या 5 वर्षापासून महाराष्ट्रातील जिल्हा समाज कल्याण अंतर्गत अर्जदार विद्यार्थ्यांना स्वाधार योजना असेल, यामध्ये जे विद्यार्थ्यांचा लाभ आहे स्वाधारचा तो मिळालेला नाही आहे आणि यासाठी आम्ही वारंवार विद्यार्थ्यांना सांगतोय की समाज कल्याण आयुक्ताला सांगतोय की आमचा पैसा द्या, परंतु तुमचे अर्ज हरवलेले आहेत, ते हरवलेले अर्ज हे शोधत नाहीयेत आणि आमच्या खात्यावर पैसा टाकत नाहीयेत। त्याच्यामुळे आम्हाला या ठिकाणी आता 11व्यांदा अन्नत्याग आंदोलन करावं लागतंय। तुम्ही संजय शिरसाट त्यांच्या समोर त्यांच्या राजीनाम्याची मागणी करता? त्यांच्या समोरच हो, आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। याचं कारण असं की आमच्या म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर उद्देश हा आहे की स्वाधार